नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महादेव तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करो हीच महादेवाला इच्छा व्यक्त करते। येत्या महाशिवरात्रीला कसा उपवास केल्याने तुम्हाला पूर्ण फायदे मिळतील व उपवासाला कसा आहार घेतला पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा। यावेळी ओम नमो नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा। यानंतर संध्याकाळी फळांनी उपवास सोडा। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्याचा गंगाजलाने अभिषेक करा। शिवरात्रीच्या उपवासाच्या वेळी फक्त सात्विक अन्नच सेवन करावे हे लक्षात ठेवा। या दिवशी ब्राह्मणांनाही दान द्यावे। असे केल्याने तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाचे फायदे मिळतात। महाशिवरात्र उपवासाला काय आहार घ्यावा? हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी विधीनुसार महादेवाची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो। धार्मिक ग्रंथांमध्ये या व्रताबाबत काही नियम सांगितले आहेत। यापैकी एक म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशीर्वाद घेतला जातो। मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता। अनेक भक्त महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करतात। महाशिवरात्रीची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते। महाशिवरात्रीच्या दिवशी 2 प्रकारचे व्रत केले जातात। महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळांचे व्रत केले जाते। या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनाने केली पाहिजे। महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या कामांना यश मिळण्यास मदत होते। महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते। महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला उपवास केल्यामुळे तुम्हाला महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते। निर्जला व्रत म्हणजे पाणी किंवा अन्न न घेता संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास केला जातो। अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय खाल्लं पाहिजे असा प्रश्न सर्वांनाच पडतो। हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे 26 फेब्रुवारी बुधवारी सकाळी 11:08 वाजल्यापासून 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 वाजेपर्यंत असणार आहे। महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणून महाशिवरात्रीचे व्रत 26 फेब्रुवारी रोजी केले जाणार। महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळे खाऊ शकतात। तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा खाऊ शकतात। अशा प्रकारे उपवास केला तर महाशिवरात्रीच्या उपवासाचे तुम्हाला संपूर्णपणे फायदे मिळतील। आणि पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।